नमस्कार. आज आमचे चुलते कैलासवासी मच्छिंद्र भगवान चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री रेणुका विद्यालय बाबुळगाव येथे एक छोटासा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि विशेष म्हणजे आज 1 जुलै लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती ही श्री रेणुका विद्यालय आणि न्यू मॉडर्न ज्युनियर कॉलेज येथे मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. सध्या जगातील तापमान हे मोठ्या प्रमाणात वाढत असून कार्यक्रम कोणता पण असू द्या, वृक्षारोपण हे प्रत्येक खेडेगावातून आपल्या आपल्या घराच्या अंगणात असू द्या किंवा आपल्या शेतात असू द्या, हे करणं काळाची गरजच ठरलेलं आहे. आमच्या कैलासवासी चुलत्यांना म्हणजे आप्पांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती आणि मोठ्यापणी पण त्यांनी खूप आवडीने शेती जोपासली. आजचा वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आहे तो नुसताच झाडे लावून काम झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही, कारण त्या झाडाला इथून पुढे लक्ष ठेवणे किंवा पाणी घालणे हे सर्व चव्हाण परिवार आणि आपल्या गावातील गावकरी असू द्या किंवा शाळेतील सर्व कर्मचारी स्टाफ त्या झाडांची आपल्या मुलांप्रमाणेच काळजी घेतील. भविष्यात ही झाडे जेव्हा मोठे होतील तर ह्याच झाडाच्या सावलीत या रेणुका विद्यालयाचे विद्यार्थी घरून आणलेला आपला डबा आनंदाने खातील किंवा फावल्या वेळेत अभ्यास करतील. हेच आमच्या आप्पांना मनापासून श्रद्धांजली राहील. वृक्षारोपणाचा मुख्य उद्देश हा केवळ झाडे लावणे नसून येणाऱ्या आपल्या पुढील पिढीचा विचार करून टेम्परेचर कसं मेंटेन करून पुढच्या पिढी अगदी आरामात जगतील यासाठी अजून तरी वेळ गेलेली नाही. त्यामुळं कोणत्याही कार्यक्रमाचे औचित्य साधून झाडे लावा झाडे जगवा हे अभियान आपण निव्वळ महाराष्ट्रातच नसून संपूर्ण देशात राबवणे काळाची गरज असणार आहे. हे जे आपले रेणुका विद्यालयाचे जे विद्यार्थी दिसत आहेत हे उद्याचे आपल्या बाबुळगावचे भविष्य घडवणार आहेत. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी, रेणुका विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच आपल्या विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल रेणुका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गाबुड मॅडम आणि सर्व शिक्षकवृंद यांचे समस्त चव्हाण परिवारातर्फे मनापासून आभार. वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी. वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी. वनचरे एकांताचा वास येणे सुखे रुचे. एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी. वनचरे वृक्षवल्ली. कार्य कोणतंही असू द्या, आमच्या कुटुंबाची परंपराच आहे की छोटा असो नाहीतर मोठा असो कोणतंही कार्य असू द्या, संपूर्ण परिवार त्या कार्यास तडीच नेल्याशिवाय आपली जबाबदारी सोडत नाही. या वृक्षारोपण कार्यक्रमात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गाबुड मॅडम आणि इतर शिक्षिका मोठ्या उत्साहाने आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.
मागील एक उद्देश की झाडे लावली तरच आपल्याला जगण्यासाठी हा अनमोल असा प्राणवायू आपल्याला या झाडांपासून मिळणार आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीची पावले आपण वेळीच टाकली पाहिजेत. आजच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आज ह्या कार्यक्रमाला वृक्ष लावताना सर्वांचाच हातभार लागलेला आहे. अगदी लहानापासून थोरापर्यंत पुरुष महिला सर्व मोठ्या उत्साहाने यात सामील झालेले आपल्याला पाहावयास मिळते. पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम कोणता ठेवावा यासाठी सर्वानुमते असं का आपण सर्वजण मिळून कार्य करू जे समाजाला पण त्याचा उपयोग होईल, फायदा होईल. त्यासाठी सर्वानुमते आज रेणुका विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम नियोजित केला. कैलासवासी आप्पांना अगदी लहान वयापासूनच कठीण संघर्षाचा काळ बघायला मिळाला. अगदी लहान असल्यापासूनच ते आपल्या शेतात कष्ट करत तिथून पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेत आपल्या आईवडिलांसोबत शेतातील कष्टाची कामे मोठ्या हिरिरीने पार पाडली आणि नंतर आईवडिलांच्या आशीर्वादाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी मिळाली. तत्पूर्वी त्यांनी मोठमोठे MSEBचे पोल उभा करणे तसेच मिळेल ते काम करणे अशी तरुणपणात कोणत्याही कामाला न लाजता आपली सर्व कामे मोठ्या दिमाखीने पार पाडली. समोर दिसतंय ते आपल्याला श्री रेणुका विद्यालय व न्यू मॉडर्न ज्युनियर कॉलेज ह्या विद्यालयाचं प्रशस्त असं प्रांगण जे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ह्या शाळेत होणार ह्याबद्दल यात किंचितही शंका नाही. आपण आजूबाजूला पाहिलं तर आपल्या समाजात किंवा महाराष्ट्रात जे मोठमोठाले IPS IAS डॉक्टर वकील इंजिनियर हे जे झालेले घडलेले विद्यार्थी आहेत हे आपल्या 90% ग्रामीण भागातील शाळांमधूनच पुढे येताना यशस्वी होताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे आपल्या बाभुळगावातील समोर दिसते ते विद्यार्थी नक्कीच पुढे जाऊन आपल्या गावाचं नाव मोठं करणार याबाबत कुठलीही तीळ मात्र शंका नाही. वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली. आजच्या कैलासवासी आप्पांच्या पुण्यस्मरणानिमित्त शाळेसाठी नवीन खुर्च्या, शाळेला भेट आणि एक 20 झाडे वृक्षारोपणासाठी चव्हाण परिवारातर्फे दिलेली आहेत.
आजच्या या वृक्षारोपण कार्यक्रमात आमच्या समस्त चव्हाण परिवारातील प्रत्येकाचं एक आप्पांबद्दल असलेलं भावनिक नातं हे यातून अगदी मनापासून घट्ट झालेलं दिसतं. तर नुकतेच कुमारी सई गणेश लटके हिची इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड, तर कुमारी श्रावणी युवराज जाधव हिची इयत्ता 10वीमध्ये गणित भाग 1मध्ये 40पैकी 40 गुण मिळवून पुणे बोर्डात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्यामुळे ह्या दोघींचे मनपूर्वक अभिनंदन. मनात आलं तर आपण काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे समोर वृक्षारोपण केलेली झाडे अगदी दिमागात डोलताना दिसत आहेत. आपल्या वडिलांबद्दल 2 शब्द बोलताना त्यांच्या लेखी झाडं ही व्यवस्थित लावायची आणि ती झाडं व्यवस्थित जोपासायची, म्हणजे कसं त्यांची आठवण कायम राहील. आणि त्या झाडांचं संगोपन हे शिक्षक लोक करतील, तर आपण त्यांचा सगळ्यांचा आभार मानायचा. 2 वर्ष झाले त्यांच्या आठवणीसाठी आपण वृक्षारोपण केलेले आहे. आज तर त्या वृक्षारोपणाचं कारण काय आहे, कारण की ते आज आपण लावलेली रोपं हळूहळू मोठी होत जाईल, तसं ते आपल्याच आठवणीत राहणार. आजच्या वृक्षारोपण कार्यक्रमात आप्पांचे आमच्या चव्हाण परिवारातील आप्पांच्या कुटुंबातील स्वतःच्या लेकी, नातवंडे, सुना, बहीण, भाऊ, पुतणे अशा सर्वजणांनी मिळून वृक्षारोपण कार्यक्रमाला अगदी मनापासून हातभार लावलेला आपण इथे पाहतो. आप्पांनी आपल्या आयुष्यात आपले इतर 5 बंधू व 1 बहीण यांना वेळोवेळी संकटकाळी प्रत्येक वेळी मोलाची मदत केली किंवा सहकार्य केले. त्यामुळे आजचे हे सर्वांचं यश हे आप्पांच्या कष्टाचं एक प्रतीक म्हणून आम्हाला प्रत्येक वेळी अगदी प्रकर्षाने जाणवते. सर्वांच्या मेहनतीचं फळ म्हणून ही रोपे भविष्यात मोठे डौलदार वृक्ष बनतील. आज आमचे चुलते कैलासवासी मच्छिंद्र भगवान चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी त्यांची आठवण कायम राहावी यासाठी आमच्या चव्हाण परिवाराने आंबा, चिक्कू, पिंपळ, वड, जांभूळ, चिंच यासारख्या 20 रोपांचं लागवडीचं नियोजन केलेलं आहे. हाच तो रेणुका विद्यालयाचा शिक्षक वृंद ज्यांच्या हाताखालून आज आपल्या बाभुळगावातील बरेचसे विद्यार्थी शासकीय नोकरीत किंवा पोलीस खात्यात आपली ड्युटी बजावताना दिसत आहेत. परत एकदा रेणुका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गाबुड मॅडम, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे चव्हाण परिवारातर्फे मनापासून आभार. धन्यवाद.